नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 1 सेट्स अर्थात संच या प्रकरणामध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या पहिल्या भागामध्ये संच या प्रकरणामध्ये संचांची ओळख म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ सेट्स, संच लिहिण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड ऑफ रायटिंग सेट्स आणि संचांचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ सेट्स आणि त्याचबरोबर या संबंधित असणारी उदाहरणे, घटक, सराव संच अर्थात प्रॅक्टिस सेट यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करू. चला तर मग आपण प्रकरणाची सुरुवात करू. प्रकरणाच्या सुरुवातीला पुढे काही उदाहरणे दिली आहेत. त्यातील कोणत्या समूहांना संच म्हणता येईल ते पाहू. सम एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. लेट अस सी विच ऑफ देम आर सेट्स. आता यामध्ये पहिलं उदाहरण आहे आठवड्याचे 7 वार. आता आठवड्यामध्ये एकूण नेमके 7 वार कोणते हे आपण अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगू शकतो. दॅट मीन्स 7 days ऑफ वीक वी कॅन टेल एक्झॅक्टली अँड क्लिअरली. आणि म्हणूनच आठवड्याचे 7 वार हे एक संचाचे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे एका वर्षाचे महिने. मंथ्स इन अ इयर. एका वर्षामध्ये एकूण 12 महिने असतात आणि ते आपण अचूकपणे आणि नेमकेपणाने सांगू शकतो. म्हणून हेही संचाचे उदाहरण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे वर्गातील शूर मुले. आता या उदाहरणामध्ये थोडी सापेक्षता येते. वर्गामध्ये काही मुलांना शूर म्हणता येईल असं काही जणांना वाटेल, तर काही मुलांच्या दृष्टीनं ती मुले शूर नाही असेही वाटेल. म्हणजेच नेमकेपणाने आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि म्हणून ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास हे जे उदाहरण आहे हे संचाचे उदाहरण म्हणता येणार नाही. पहिल्या 10 मोज संख्या म्हणजेच फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. तर पहिल्या 10 मोज संख्या आपण 1 ते 10 अचूक आणि नेमकेपणाने मोजू शकतो आणि म्हणून हे संचाचे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील बळकट गडकिल्ले, दॅट इज स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. आता हे विधानसुद्धा की सापेक्ष आहे की काही व्यक्तींना रायगड बळकट वाटेल, काही व्यक्तींना राजगड बळकट वाटेल, तर काही व्यक्तींना तोरणा बळकट वाटेल. म्हणजे व्यक्तिसापेक्षता आल्यामुळे या ठिकाणी नेमकेपणाने आपण भाष्य करू शकत नाही. म्हणून हे विधान किंवा हे उदाहरण संचाचे नाही. मग यावरून आपल्याला संचाची व्याख्या काय करता येईल पहा. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हणतात. इन इंग्लिश सेट्स इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिव्हन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड सेट्स. आता संच म्हटलं की त्याच्यामध्ये घटक येतात. व संचाचे घटक कोणाला म्हणायचं. संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना संचांचे घटक असे म्हणतात. इन इंग्लिश मेंबर्स ऑफ एलिमेंट्स. ऑब्जेक्ट्स इन द सेट आर कॉल्ड मेंबर्स ऑफ एलिमेंट्स. आता या ठिकाणी संच दर्शवण्यासाठी इंग्रजीमधील पहिल्या लिपीतील अक्षरं जे ABC अप टू XYZ ही वापरतात. The name of the set is given by using capital letters ABC up to XYZ. आणि संचाचे घटक ABC XYZ यासारख्या दुसऱ्या लिपीतील इंग्रजी अक्षराने दर्शवतात. That means the members of elements of the set are shown by using small letters ABC X हा ए या संचाचा घटक आहे हे चिन्हामध्ये एप्सिलॉन ए असे लिहितात. या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ते ग्रीक भाषेतील इप्सिलॉन हे चिन्ह आहे. याचा अर्थ एक्स हा ए या संचाचा घटक आहे. इन इंग्लिश इफ एक्स इज अन एलिमेंट ऑफ अ सेट ए देन वी राईट इट ॲज एक्स बिलॉंग्स टू ए. आणि एक्स हा ए या संचाचा घटक नाही हे चिन्हामध्ये एक्स एचा घटक नाही असे लिहितात किंवा याच्यामध्ये इप्सिलॉन या चिन्हावरती तिरकी रेघ मारतात. याचा अर्थ एक्स हा एचा घटक नाही.
In English, if x is not an element of set A, then we write it as x does not belongs to A. आता आपण संख्यांचे संच पाहू. n बरोबर महिरपी कंसात 1 2 3 डॉट 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 हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. दॅट इज इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये जेव्हा आपण 0 मिळवतो तेव्हा पूर्ण संख्या संच मिळतो. म्हणून W बरोबर महिरपी कंसात 0 1 2 3 डॉट 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 हा पूर्ण संख्या संच आहे. इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स. I बरोबर महिरपी कंसात -3 -2 -1 0 1 2 3 डॉट 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 हा पूर्णांक संख्या संच आहे. यामध्ये धन आणि ऋण पूर्ण संख्या असतात. इट इज अ सेट ऑफ इंटेजर्स. त्यानंतर Q हा सर्व परिमेय संख्यांचा संच आहे. दॅट मीन्स इट इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. R हा वास्तव संख्यांचा संच आहे. दॅट मीन्स इट इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. आता आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहू. दॅट मीन्स मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. संच लिहिण्याची पहिली पद्धत आहे यादी पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड असे आपण म्हणतो. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड असे म्हणतो. संच लिहिण्याची पहिली पद्धती यादी पद्धती उदाहरणासहित आपण पाहू. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखविण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकाचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. म्हणजेच यादी पद्धतीमध्ये जेव्हा आपण संच लिहितो त्यावेळेला त्या ठिकाणी जे आतील घटक असतात त्या घटकांचा क्रम पुढे मागे झाला तरी चालतो, पण ते सगळे घटक त्यामध्ये असणे आवश्यक असते. इन इंग्लिश, लिस्टिंग मेथड or roster method means what? In this method we write all the elements of a set in a curly bracket. curly म्हणजे महिरपी. Each of the element is written only once म्हणजे एकदाच and separated by commas म्हणजे स्वल्पविराम दिला जातो. The order of an element is not important but it is necessary to all the elements of the set. म्हणजे या ठिकाणी पुन्हा असं सांगता येईल की प्रत्येक घटकानंतर एक स्वल्पविराम द्यावा लागतो आणि प्रत्येक घटकांचा क्रम हा पुढे मागे झाला तरी चालतो, पण प्रत्येक घटक त्यामध्ये येणे आवश्यक असते. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहितात. A बरोबर महिरपी कंसात 3 5 7 9 किंवा हाच आपण A बरोबर महिरपी कंसात 3 9 5 7 असं वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघा 3 5 7 9 आणि या ठिकाणी 3 9 5 7 म्हणजे आतील घटकांचा क्रम बदललेला आहे, पण दोन्ही संचामध्ये घटक मात्र समान या ठिकाणी दिसतात. इन इंग्लिश, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10 कॅन बी रिटन A is equal to in curly bracket 3 5 7 9 or it can be written as A is equal to in curly bracket 3 9 5 7. That means here the elements are same but their order is different. यानंतर दुसरे उदाहरण पाहू. रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच पुढील प्रमाणे लिहितात. कॅपिटल B बरोबर महिरपी कंसात R, E, M, B. आता या ठिकाणी R, M, E ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली असली तरी संचात ती एकदाच लिहिली आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दामध्ये एकच अक्षर अनेक वेळा आलेलं असेल तर संचामध्ये लिहित असताना ते एकदाच लिहिलं जातं. सो इन द वर्ड रिमेंबर द सेट ऑफ लेटर्स कॅन बी रिटन ॲज B is equal to in curly bracket R E M B. Here the letters
RME are repeated more than once, hence they are written only once in set. संच लिहिण्याची दुसरी पद्धत म्हणजेच गुणधर्म पद्धती. इन इंग्लिश इट इज कॉल्ड रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. गुणधर्म पद्धतीमध्ये या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. म्हणजेच या संच लिहिण्याच्या पद्धतीमध्ये की एक चल त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहिलं जातं, त्याच्यानंतर एक उभी रेघ मारली जाते आणि त्यानंतर त्या चलाचा गुणधर्म पुढे लिहिला जातो. इन इंग्लिश, इन धिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स बट write the general element using variable followed by a vertical line or column and write the property of the variable. आता या ठिकाणी उदाहरण पाहत असताना बघा, उदाहरण 1, a इज इक्वल टू इन a बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ x इप्सिलॉन n, 1 हा x पेक्षा लहान आहे आणि 10 हा x पेक्षा मोठा आहे. याचे वाचन संच a चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे करतात. म्हणजेच या ठिकाणी संचामध्ये x हे चलपद लिहिलेलं आहे, त्याच्यापुढे उभी रेघ आहे आणि त्या ठिकाणी x चा गुणधर्म स्पष्ट केलेला आहे. म्हणजे x कसा आहे तर 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे, ते पुढे त्याच्यावर आपल्याला स्पष्ट होते. इन इंग्लिश, a is equal to in curly bracket x such that x epsilon n x is greater than 1 or less than 10 and read as set a is the set of all x such that x is a natural number between 1 and 10. त्यानंतर यादी पद्धत म्हणजेच लिस्टिंग मेथड आणि गुणधर्म पद्धत म्हणजेच रूल मेथड यांच्यातील काही उदाहरणं आपण अभ्यासूया. इथं पहिलं उदाहरण आहे ए बरोबर महिरपी कंसात DIVSON. आता यादी पद्धतीमध्ये आपण हा संच या पद्धतीने लिहिलेला आहे. तेच उदाहरण गुणधर्म पद्धतीमध्ये कसे लिहितात तर ए बरोबर एक्सचे असे सर्व घटक की एक्स काय आहे की एक्स हे डिव्हिजन ए या शब्दातील अक्षर आहे. और इन इंग्लिश a इज इक्वल टू सेट ऑफ ऑल a अँड x इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे b बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8 10 12 14. तर इथं गुणधर्म पद्धतीमध्ये b बरोबर असा आहे की x ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे. दॅट इट मीन्स b इज set of all x such that x is an even natural number less than 15. म्हणजेच या ठिकाणी जी संख्या आहे x ही संख्या ही 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्यांचा संच आहे. तर तिसऱ्या उदाहरणामध्ये c बरोबर महिरपी कंसात -3 स्वल्पविराम 3. आता गुणधर्म पद्धतीमध्ये याचा अर्थ काय असतो की c हा अशा वायचा संच आहे की y ही संख्या अशी आहे की y वर्ग बरोबर 9. दॅट मीन्स c इज इक्वल टू सेट ऑफ ऑल y सच दॅट y इज अ नंबर सच दॅट y स्क्वेअर इज इक्वल टू 9. वर शिकलेल्या अभ्यासावर आधारित सराव संच 1.1 अर्थात प्रॅक्टिस सेट 1.1. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यामधलं पहिलं उदाहरण आहे समपूर्णांक संख्यांचा संच. आणि म्हणून ए बरोबर महिरपी कंसात 2 स्वल्पविराम 4 6 8 डॉट 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 डॉट. याचा अर्थ 2 हा पहिली लहान पूर्णांक संख्या आहे आणि तिथून पुढे संख्या वाढत जातात. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. First example, set of even natural numbers. So a is equal to a set of 2 4 6 8 dot dot dot. That means all
इव्हन नॅचरल नंबर्स. त्यानंतर यामधलं दुसरं उदाहरण आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आणि म्हणून बी बरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की संगीतामध्ये एकूण 7 सूर असतात. आणि हे 7 सूर कोणते आहेत तर ते सा रे ग म प ध नी हे 7 सूर आहेत. म्हणून बी बरोबर महिरपी कंसामध्ये सा रे ग म प ध नी. So 7 basic sounds of a sargam or sur. It can be written as B is equal to in curly bracket सा एस ए म्हणजे सा, आर ई रे, जी ए ग, एम ए म, पी ए प, डी एच ए ध, एन आय म्हणजे नी. उदाहरण क्रमांक 2 पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की यादी पद्धतीनं उदाहरण आपण लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला गुणधर्म पद्धतीने उदाहरण लिहायचे आहे. आता उदाहरणात दिलेलं काय आहे पहा. ए बरोबर महिरपी कंसामध्ये 1 4 9 16 25 36 49 64 81 100 या 1 पासून ते 100 पर्यंतच्या वर्गसंख्या दिसतात. आणि म्हणजे गुणधर्म पद्धतीने कसे लिहितात. ए बरोबर ए हा एक्सचा असा संच आहे की एक्स बरोबर यन वर्ग आणि यन हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे आणि तो 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. आणि म्हणूनच यांची कमीत कमी किंमत 1 आणि जास्तीत जास्त किंमत 10 आणि यन वर्ग म्हणजे या सर्वांचा वर्ग होतो. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2 4, 3चा 9 या पद्धतीने 10चा वर्ग 100 या गुणधर्म पद्धतीने असे आपल्याला लिहिता येते. सो राईट द फॉलोइंग सेट्स इन रूल मेथड. सो वी कॅन राईट दिस ॲज इन द सेट बिल्डर फॉर्म लाईक वे. यामधील दुसरं उदाहरण आहे सी बरोबर महिरपी कंसात एस एम आय एल ई काही अक्षरांचा समूह या ठिकाणी दिलेला आहे. तर हे काय आहे तर सी हा अशा वायचा संच आहे की वाय हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे स्माईल या शब्दातील अक्षरांचा हा समूह आहे आणि म्हणून गुणधर्म पद्धतीने ते अशा पद्धतीने लिहिले जाते. इन इंग्लिश सी इज इक्वल टू एस एम आय एल ई स्माईल और सी is a set of all y such that y is a letter of the word smile. आता आपण संचांचे प्रकार पाहू. टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे नाव, व्याख्या व उदाहरण. नेम ऑफ सेट, डेफिनेशन अँड एक्झाम्पल. संचाचा पहिला प्रकार आहे एक घटक संच. आता नावामध्येच याचा अर्थ लपलेला आहे. ज्या संचात फक्त एकच घटक असतो त्यास एक घटक संच असे म्हणतात. ए बरोबर महिरपी कंसात 2. तर या ठिकाणी या संचामध्ये केवळ 2 हा एकमेव घटक आहे म्हणून अशा संचाला एक घटक संच असे म्हणतात. इन इंग्लिश इट इज कॉल्ड सिंगलटोन सेट. अ सेट ऑफ कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट that is called singleton set. A is equal to in curly bracket 2. Here 2 is the only element and single element, hence it is called a singleton set. त्यानंतर संचाचा दुसरा प्रकार आहे रिक्त संच. रिक्त म्हणजे मोकळा. म्हणून इथेही आपल्याला अर्थ लक्षात येतो की ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो अशा संचास रिक्त संच असे म्हणतात. बी बरोबर महिरपी कंसामध्ये एकही घटक येथे दाखवलेला नाही म्हणून हा रिक्त संच म्हणून ओळखला जातो. किंवा हा संच फाय हे ग्रीक अक्षर आहे, फाय अक्षराने दर्शवले जाते. इन इंग्लिश एम्प्टी सेट और इट इज कॉल्ड नल सेट. इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच satisfies the given condition, that is called empty set or null set. Here, if there is not a single element in the set which satisfies the given condition, that is called empty set or null set. Example, B is equal to empty curly bracket, or it is denoted by a phi, that means phi. It is a Greek letter.
त्यानंतर संचाचा तिसरा प्रकार म्हणजे शांत संच. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते अशा संचाला शांत संच असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात शांत म्हणजे मर्यादित किंवा मोजता येणारे. उदाहरणार्थ सी बरोबर महिरपी कंसात 4, 8, 12, 16. तर या संचामध्ये 4, 8, 12, 16 हे चारही घटक मोजता येतात आणि मर्यादित आहेत, म्हणून सी हा शांत संच आहे. In English, it is called finite set. If a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called a finite set. For example, C is equal to in curly bracket 4, 8, 12, 16. त्यानंतर संचाचा शेवटचा प्रकार तो म्हणजे अनंत संच. अनंत नावामध्येच थोडासा अर्थ आपल्याला लक्षात येतो. अमर्याद की ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही अशा संचाला अनंत संच असे म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच. n बरोबर महिरपी कंसात 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत आपण या नैसर्गिक संख्या लिहू शकतो, म्हणून n हा संच अनंत संचाचे उदाहरण आहे. In English, it is called infinite set. If the number of elements are unlimited and uncountable, then the sets are called infinite sets. That means, if the number of elements in a set they are uncountable, then it is an infinite set. For example, set of natural number n is equal to in curly bracket 1, 2, 3 dot 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 up to अनलिमिटेड. लक्षात ठेवा किंवा रिमेंबर, संख्यांचे n, w, i, q, r हे सगळे संच अनंत संच आहेत. दॅट मीन्स n, w, i, q, r ऑल these सेट्स आर इन्फायनाइट सेट्स. आता आपण समान संच म्हणजे काय ते पाहू. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा संच ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात. याचा अर्थ जेव्हा दोन संच असतील आणि दोन्ही संचातील घटक हे समान असतील तर अशा संचांना आपण समान संच असे म्हणू शकतो. इन इंग्लिश इट इज कॉल्ड इक्वल सेट्स. टू सेट्स ए अँड बी are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. आता या ठिकाणी समान संच चिन्हामध्ये कसे लिहितात तर A बरोबर B असे लिहितात. याचा अर्थ काय, A या संचातील घटक हे B या संचातील घटकाशी समान किंवा एकरूप असतात. आता उदाहरणार्थ आपण पाहू. A बरोबर A हा एक्सचा असा संच आहे की एक्स हे लिसन या शब्दातील अक्षर आहे. आता लिसन हा शब्द आपण पाहिला तर याच्यामध्ये LISTEN ही अक्षरे आहेत आणि म्हणून ए बरोबर आपण हे महिरपी कंसामध्ये संच म्हणून घेतलेला आहे. तर बी बरोबर वाय अशा वायचा संच आहे की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. आता सायलेंट या शब्दामधील अक्षरं बघूया. म्हणून बी बरोबर महिरपी कंसात SILENT. आणि आता या ठिकाणी निरीक्षणानं आपल्या असं लक्षात येतं की ए संचामधील घटक आणि बी संचामधील घटक हे समान दिसतात. जरी यांचा क्रम पुढे मागे असला तरी घटक समान आहेत, म्हणून संच ए व संच बी हे समान आहेत. इन इंग्लिश, equal sets, symbolically it is written as A is equal to B. That means elements in set A are similar to the elements in the set B. For example, A is the set of all x such that x is a letter of the word listen. That means A is equal to in curly bracket
LISTEN. These are the letters in the word listen. B is the set of all Y's such that Y is a letter of the word silent. Therefore, the letters in the word silence are SILENT. Therefore, B is the set of all these letters. By observation, we can see here the letters in the set A and the letters in the set B, they are similar, and therefore set A is equal to set B. आता आपण या भागावर आधारित सराव संच 1.2 अर्थात प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही उदाहरणे पाहू. उदाहरण 1. ए व बी समान आहेत का ते सहकारण लिहा. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या आणि बी बरोबर अशा एक्सचा संच की 7x वजा 1 बरोबर 13. आता या ठिकाणी ए सम असलेल्या मूळ संख्या आणि सम असलेली एकमेव मूळ संख्या ही 2 आहे, म्हणून ए बरोबर 2. बी हा संच असा आहे की एक्स कसा आहे की 7x वजा 1 बरोबर 13, म्हणजे ते एक छोटं समीकरण दिलेलं आहे. 7x वजा 1 बरोबर 13. जेव्हा 1 इकडं पक्षांतर करून आपण या बाजूला आणू तेव्हा ते अधिक म्हणून जाईल आणि 7x बरोबर 14 होईल. आणि एक्सची किंमत काढत असताना एक्सचं या बाजूला पक्षांतर केलं तर ते भागाकार म्हणून जाईल आणि 14ला 7नं भागलं तर 2 येईल आणि म्हणून बी बरोबर 2. आता ए हा संच आपण पाहिला तर याची किंमत 2 आणि बी या संचाची किंमत 2, म्हणजे समान घटक या दोन्ही संचामध्ये आहेत, म्हणून संच ए व संच बी समान संच आहेत कारण दोन्ही संचाचे घटक समान आहेत. आणि ते कसं म्हणून आपण शेवटी लिहितो संच ए बरोबर संच बी. इन इंग्लिश, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन्स. म्हणजे दोन संच ए आणि बी समान आहेत का ठरवा आणि त्याचं कारण द्या. ए इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर्स, बी इज इक्वल टू set of all x such that 7x minus 1 is equal to 13. Even prime number is only one number, that is 2. Therefore, a is equal to 2, only even prime number. B is equal to, again 7x minus 1 is equal to 13, and therefore 7x is equal to 14, x is equal to 2, and therefore B is also a set of 2. That means by observation, the elements in set A and element in set B are same. And therefore sets A and B are equal sets because all the elements are identical in both the sets, and therefore set A is equal to set B. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पहिल्या भागामध्ये आज आपण संच या प्रकरणामध्ये संचांची ओळख म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ सेट्स, त्यानंतर संच लिहिण्याच्या पद्धती, मेथड ऑफ रायटिंग सेट्स आणि संचाचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ सेट्स आणि पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 अँड 1.2 हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आता या ठिकाणी सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच पुढच्या पाठाचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सुरक्षित राहा, काळजी घ्या.